हाय हॅलो. सुरुवात आपण करूया स्ट्रेस पासून. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रेसचे टाइप्स कोणकोणते आहेत, ताणाचे प्रकार कोणकोणते आहेत, त्याची कारणं, त्याची लक्षणं काय काय आहेत आणि ताणाचं व्यवस्थापन कसं करायचं. हे जमलं तर आज, नाही तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ताणाचं व्यवस्थापन बघू, कारण एकदम सगळा लोड नको. तर आपण सुरू करूया स्ट्रेस पासून. स्ट्रेस हा शब्द खूप वेळा आपण वापरतो. आपल्या नेहमीच्या वापरातले हे शब्द आहेत. ताण, की मला ताण देऊ नकोस, किंवा मला खूप ताण आलाय, हे शब्द आपण नेहमी वापरतो. तर आता हे शब्द वापरतो आपण, पण त्याचा ऍक्च्युअल अर्थ आपल्याला माहिती नसतो. तर सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये त्याचा अर्थ काय आहे हे बघायचा आपण प्रयत्न करूया. आता स्ट्रेस हा जो शब्द आहे, हा ताण, स्ट्रेस म्हणजे ताण. आता स्ट्रेस हा शब्द लॅटिन स्ट्रिंगी या वर्ड पासून पुढे आलेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की टू बी ड्रॉन टाईट. ताण म्हणजे ताण देणं किंवा टाईट धरणं, एखाद्याला खेचून धरणं, असं ज्याला आपण म्हणतो ना, तसा याचा अर्थ आहे. हा स्ट्रेस या शब्दाचा अर्थ झाला. आता ताण म्हणजे काय, याच्या संबंधामध्ये बऱ्याचशा मिसकन्सेप्शन्स, गैरसमजुती आहेत. कोणकोणत्या गैरसमजुती आहेत त्या आपण बघूया. पहिला गैरसमज, मिसकन्सेप्शन्स, गैरसमजुती. पहिला गैरसमज असा आहे की स्ट्रेस इज ऑलवेज बॅड. पण हे काही खरं नाहीये. ताण हा काही नेहमीच वाईट नसतो. स्ट्रेस इज बॅड हा एक गैरसमज आहे की ताण हा वाईट असतो. बरेच वेळेला आपण पुढे बघूयाच की ताण हा चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा येणारा ताण आहे. तर दुसरी एक गैरसमज ह्याच्यामधला असा आहे की स्ट्रेस मेक्स मॅन इल. स्ट्रेस आल्यानंतर व्यक्ती ही मानसिक दृष्ट्या आजारी पडते, म्हणजे मानसिक आजार तिला उद्भवलेला आहे ताण आलाय म्हणजे. पण ताण आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये असतोच. तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो, शारीरिक मानसिक अशा फेजेसमध्ये तो दिसतो आपल्याला. पण याचा अर्थ ती व्यक्ती लगेच मानसिक दृष्ट्या आजारी पडलेली आहे, ती आजारीच आहे, मानसिक अस्वस्थ आहे, असा होत नाही. तिसरा याच्यातला गैरसमज, स्ट्रेस ड्यू टू मेजर, कुठलं तरी महत्वाचं कारण घडलेलं असणार आहे, त्या कारणामुळेच ताण येतो, असं काहीही नसतं. बरेच वेळेला अगदी क्षुल्लक गोष्टी असतात आणि तरी सुद्धा आपल्याला ताण येतो. त्याच्यामुळे दरवेळेला ताण येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे एखादी मोठी कुठली तरी घटना घडली तरच ताण येतो असं नसतं. आणि इट अफेक्ट्स बॉडी. ताणाचा परिणाम शरीरावर होतो. तर ताणाचा परिणाम फक्त शरीरावरच होत नाही, तर त्याचबरोबर आपल्या मनावर सुद्धा ताणाचा परिणाम होतो. आणि म्हणून ताणाचं स्वरूप किंवा ताणाची वैशिष्ट्य हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कोणकोणत्या कारणांमुळे आपल्याला ताण येतो, त्याची लक्षणं काय आहेत. कारण नुसतं शारीरिक मानसिक नाही, सामाजिक सुद्धा लक्षणं त्याची आपण बघणार आहोत आणि काही मेडिकल सिम्पटम्स आहेत तेही बघणार आहोत आपण. आता व्याख्या सच डेफिनेशन असं केलेलं नाहीये, पण ही एक विशिष्ट अशी एक स्थिती आहे, पर्टिक्युलर सिच्युएशन. स्ट्रेस इज अनहेल्दी रिॲक्शन. अस्वस्थ अशी आपली एक प्रतिक्रिया असते. अस्वस्थ म्हणा किंवा नेहमीपेक्षा आपण वेगळी, अयोग्य अशी प्रतिक्रिया म्हणा, तरीही त्याला चालेल. स्ट्रेस इज अनहेल्दी रिॲक्शन ऑफ बॉडी अँड माइंड टू अ पर्टिक्युलर सिच्युएशन. एखाद्या विशिष्ट सिच्युएशनमुळे शरीर आणि मनाची अवस्था, म्हणजे शरीर आणि मन आपलं नेहमी जसं रिॲक्शन देतं, जशी प्रतिक्रिया देतं, तशी प्रतिक्रिया, हेल्दी प्रतिक्रिया शरीर आणि मनाकडून दिली जात नाही. ती अनहेल्दी प्रतिक्रिया, अस्वस्थ, अयोग्य अशी प्रतिक्रिया ज्यावेळेला शरीर आणि मन यांच्याकडून एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये दिली जाते, तेव्हा तिथं आपल्याला ताण आलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता ह्याचं स्वरूप बघूया आपण काय काय येतं. पहिली गोष्ट म्हणजे ही एक कॉमन सिच्युएशन आहे. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्येच आपल्याला ताण येतो असं मी सांगितलं. कॉमन सिच्युएशन इथं याचा अर्थ असा आहे की प्रत्येक कॉमन व्यक्ती जी आहे, सर्वसामान्य व्यक्ती जी आहे, तिला ताण येतो. त्याच्यामुळे ताण आला म्हणजे याचा अर्थ ती व्यक्ती विकृत झाली किंवा तिच्या मनावर काही परिणाम झाला असा याचा अर्थ होत नाही. थोडक्यात ती डिप्रेशन मध्ये गेली असा अर्थ नाही, कारण ही कॉमन सिच्युएशन आहे, ही जाणारी परिस्थिती आहे.
इट अफेक्ट्स अवर बॉडी अँड माइंड, नो डाऊट अबाउट इट, की ताणाचा आपल्या शरीरावर आणि शरीराबरोबरच मनावर तितकाच परिणाम होत असतो. आणि त्यामुळे शरीर आणि मन हे दोन्ही त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं ताणामध्ये. आणि म्हणून बरेच वेळेला अनहेल्दी रिॲक्शन्स आपल्याकडून दिल्या जातात, की चुकीची रिॲक्शन दिली जाते, अयोग्य प्रतिक्रिया किंवा चुकीची प्रतिक्रिया दिली जाते, कारण ताणामध्ये शरीर आणि मन हे दोन्ही गुंतलेलं असतं. आता ही एक डायनॅमिक स्टेट आहे, गतिशील. डायनॅमिक म्हणजे चेंजिंग. ताण हा कायम आपण ताणाच्या अवस्थेत राहणार नाही. एक पर्टिक्युलर सिच्युएशन निघून गेल्यानंतर आपला ताण सुद्धा नष्ट होतो. समजा असं आहे की एखादी बस तुमच्या खूप जवळून गेली की त्याबरोबर आपल्याला छातीत धडधडायला सुरुवात होते किंवा आपल्याला ताण निर्माण होतो. असं होतं का की ती बस जवळून गेली, त्याच्यामुळे 7-7, 8-8 दिवस आपण त्या प्रेशर खाली आहोत, दबावाखाली आहोत आणि त्यामुळे आपण घरातून कुठे बाहेरच पडत नाही आहोत. मग असं जर होत असेल तर मग ती भयानक अवस्था आहे. पण ही डायनॅमिक सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे परिस्थिती बदलली की आपला ताण सुद्धा कमी होतो. जसं परीक्षेचं टेन्शन प्रत्येकाला असतं, पण परीक्षा एकदा पेपर देऊन आल्यानंतर तो ताण रिलीज होतं, म्हणजे आपलं टेन्शन जातं. म्हणून ही डायनॅमिक स्टेट आहे. आता ही फिजिकल आणि मेंटल स्टेट आहे. वरच आपण बघितलं की शरीर आणि मन ह्या दोन्हीवर याचा परिणाम होत असतो. म्हणजे ही एक शारीरिक आणि मानसिक अवस्था, एक विशिष्ट शारीरिक आणि मानसिक अवस्था ही आपल्याला ताणामध्ये दिसून येते. ताण हा नेहमीच वाईट नसतो. तो हार्मफुल, इजा देणारा नेहमीच नसतो. फॉरेनला जायचंय, परदेशामध्ये जायचंय, तिथे राहायचंय आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला इथे तयारी करायची आणि त्याचा ताण आपल्याला पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. कशी तयारी करायची, काय घ्यायचं बरोबर, पासपोर्ट, व्हिसा आणि आता करोना, ह्या सगळ्या गोष्टींच्या मधून आपण पुढे जात जातो. आपल्याला ताण नक्की येतो इथे, पण हा ताण वाईट कारणासाठी नसतो. म्हणजे स्ट्रेस इज नॉट ऑलवेज बॅड ऑर ऑलवेज हार्मफुल. हा नेहमी ताण हा वाईट नसतो. हा ताण हा जो आहे हा गुड स्ट्रेस असतो आपल्याला. सो स्ट्रेस म्हणजे ताण हा नेहमीच वाईट नसतो. मग हा स्ट्रेस कसा असतो तर पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो आणि न्यूट्रल असतो. म्हणजे काही वेळेला तो धनात्मक बाजूने असतो, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला ताण येतो. परीक्षेचा अभ्यास हा व्यवस्थित व्हावा याच्यासाठी ताण असतो, पेपर नीट लिहिता यावा याच्यासाठी आपल्याला ताण असतो. आणि म्हणजे स्ट्रेस हा पॉझिटिव्ह झाला, धनात्मक झाला, चांगल्या गोष्टीसाठी येणारा, प्रेझेंटेशन द्यायचं चांगल्या गोष्टीसाठी येणारा ताण हा पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह कारण नसताना तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात ताण घेता, तो निगेटिव्ह स्ट्रेस झाला. आणि न्यूट्रल म्हणजे तो धड पॉझिटिव्हही नाही आणि निगेटिव्हही नाही, तो उदासीन, न्यूट्रल, असे 3 ह्याच्यामध्ये भाग आहेत, प्रकार आहेत. पण असं आहे की ताण हा सर्वसामान्य व्यक्तीला येत असतोच, पण हा ताण हा आपण अव्हॉइड करू शकत नाही. म्हणून वन कॅन नॉट अव्हॉइड स्ट्रेस. आपल्यामध्ये येणारा जो ताण आहे हा आपण म्हणजे ह्या ताणाला चुकून आपण पुढे जाऊ शकत नाही, हा टाळू शकत नाही. थोडक्यामध्ये स्ट्रेस डिस्टर्ब्स बॉडीज नॉर्मल फंक्शनिंग. आपल्या शरीराचं जे नेहमी चालणारं जे रुटीन जे कार्य आहे, हे कार्य ताणामुळे त्या कार्याला व्यत्यय येतो. कारण ताण हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे बघा की घाम येणं, हातापायची बोटं थरथर कापणं किंवा आपल्याला म्हणायचं असतं एक आणि आपण म्हणतो वेगळंच. किंवा खूप टेन्शन येतं आणि टेन्शन आल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या स्मृती क्षमतेवर होतो आणि मग आपण एक एक शब्द, एक एक गोष्टी, एक एक वाक्य हे विसरत जातो. कारण आपल्याला आलेला ताण हा त्या ठिकाणी खूप असतो. त्याच्यामुळे आपल्या शरीराचं नॉर्मल फंक्शनिंग त्या ठिकाणी होत नाही. म्हणून तर घशाला कोरड पडणं किंवा आपल्याला जे काही मेडिकल काही सिम्पटम्स आपल्याला दिसतात की नाही, की मळमळणं, उलटी आल्यासारखं वाटणं किंवा डोकं दुखणं, झोप न येणं, हे सगळं बॉडीचं आपल्या नॉर्मल फंक्शनिंग चालू नाहीये हे दर्शवतं. बरोबर आहे. सो स्ट्रेस डिस्टर्ब्स बॉडीज नॉर्मल फंक्शनिंग. आता ताण हा प्रत्येकाला असतोच, तो आपण टाळू शकत नाही, हे सर्वसामान्य व्यक्तीचं लक्षण आहे. हे सगळं आपण बघितलं. पण आता या ग्राफ मधून आपण एक बघणार आहोत की मग ताण हा प्रत्येकाला असतोच, पण मग कुठल्या ताणामध्ये ताण असला तरी आपल्याला आपलं काम हे करावं लागतंच. टास्क तर असतंच आणि ते आपल्याला करावं लागतंच.
पण मग हे काम जर का तुम्हाला चांगलं करायचं असेल तर त्यासाठी मॉडरेट लेवलचा जो काही स्ट्रेस आहे तो आवश्यक आहे. म्हणजे अगदी अजिबातच ताण नाहीये तेही चुकीचं आहे, कारण ताण नाहीच आहे काम करताना त्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती तिची कार्यपातळी गाठू शकणार नाही. तिचं काम, तिचं जे काही लेव्हल आहे, गोल आहे तिचा, तो ती साध्य करू शकणार नाही. म्हणजे ताण अजिबात नसणं हेही गैर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ताण असणं हेही चुकीचं आहे. ताण खूप असेल तर त्या व्यक्तीच्या हातून कामात प्रचंड चुका होतील, तिला काम करणं चांगलं जमणार नाही. ताण अजिबातच नाहीये, म्हणजे परीक्षेचं टेन्शनच नाहीये तिला. अजिबात परीक्षेचं टेन्शन नाहीये, येऊ दे पेपर कसाही बघू आपण, अभ्यासच करत नाहीये. म्हणजे तिला ताण नाही, ती काम करत नाहीये, तिला ताण नाहीये अजिबात. मग अशा वेळेला तिच्या हातून काम चांगलं होणार नाही. पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मध्यम स्वरूपाचा ताण आहे, म्हणजे त्या ताणामध्ये ती काम सुद्धा व्यवस्थित करू शकते, ती बॅलन्स्ड आहे, त्याच्यामुळे ती स्थिर असणार आहे, ती तिचं काम चांगलं करू शकणार आहे. साहजिकच तिची कार्यपातळी उंचावलेली दिसून येते. म्हणून उलटा यू शेप कर आपल्याला हा दिसून येतो बघा, की जर कार्यपातळी मंदावते का, तर कार्यपातळी दोन्ही ठिकाणी मंदावते. ज्या वेळेला ताण कमी असतो आणि ताण जास्त असतो, त्यावेळेला आपल्याला कार्यपातळी ही मंदावलेली दिसून येते. तुमच्या हातून वर्क, अचीव्हमेंट तुम्ही काही करू शकणार नाही. पण ज्यावेळेला तुम्हाला मध्यम स्वरूपाचा ताण आहे, त्यावेळेला तुमची कार्यपातळी उंचावलेली दिसते. म्हणून आपल्याला तो मॉडरेट लेव्हल ऑफ स्ट्रेस असेल, तर काम हे कसं चांगलं होतं हे इथे दर्शवलं. म्हणून ताण हा प्रत्येकाला असतोच, असावाच, पण तो मध्यम स्वरूपाचा असावा, की जेणेकरून आपलं काम हे चांगल्या रीतीने पार पडेल. आता ह्याच्यामध्ये हे जसं आपण म्हटलं की मॉडरेट लेव्हल ऑफ स्ट्रेस इज इसेन्शियल. आता ह्याच्या पुढचा पॉइंट असा आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल डिफरन्स दिसून येतो, व्यक्तिभेद दिसून येतो ताणामध्ये. ताण हा वैयक्तिक आहे, त्यामुळे काही व्यक्ती अशा आहेत की त्यांना मुळातच पहिल्यापासूनच ताण घ्यायची, टेन्शन घ्यायची सवयच त्यांना पहिल्यापासून असते, आणि काही जणी अशा आहेत की त्यांना ताण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येतच नाही. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्यक्तिभेद दिसून येतो ताणामध्ये. काहींना ताण हे म्हणून युनिक आहे आणि पर्सनल आहे. काहींची वृत्ती अशी ताण घेण्याची वृत्ती असते, खेचून देण्याची किंवा ताण घेण्याची जास्त वृत्ती असते. आता ह्याचे कॉजेस कोणकोणते आहेत, कारणं कोणकोणती आहेत ताणाची, ती कारणं बघूया. त्यातलं पहिलं आहे फिजिकली अनहेल्दी. जी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ आहे, म्हणजे शारीरिक स्वस्थता ज्या व्यक्तीजवळ नाहीये, तर त्या व्यक्तीच्या मध्ये आपल्याला ताण दिसून येतो. आता फिजिकली अनहेल्दी आहे याचा अर्थ तिला काही ना काहीतरी सतत आजार आहेत, काहीतरी होत राहते तिला, म्हणजे ती फिजिकली अनहेल्दी आहे. मग असं आहे की तिला सतत सर्दी खोकला आहे, किंवा हात दुखणं, डोकं दुखणं, डोळे दुखणं, किंवा कमी ऐकू येतंय, कमी दिसतंय, हातापायांच्या हालचाली ज्या आहेत त्या तिला प्रॉपर करता येत नाहीयेत, काहीतरी व्यंगत्व तिच्यामध्ये आहे, फिजिकली म्हणजे डमनेस, डेफनेस आहे, मूकबधिरत्व आहे, किंवा एका हातामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, एका पायामध्ये फॉल्ट आहे. म्हणजे असं जर असेल तर त्या ठिकाणी फिजिकली अनहेल्दीनेस असल्यामुळे त्या व्यक्तीच्या मध्ये असणारा ताण हा जास्त आहे, कारण काहीतरी शारीरिक व्यंग तिला आहे, त्यामुळे तिच्यामध्ये असणारा ताण हा आपल्याला दिसून येतो. हे एक ताणाचं कारण असू शकतो, फिजिकली अनहेल्दीनेस. दुसरं आता मेंटली अनहेल्दी, मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे, हे एक अजून एक कारण. आता मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे म्हणजे ती लक्ष केंद्रित करू शकत नाही. मुळामध्ये तिची बुद्धिमत्तेची जी कपॅसिटी आहे, क्षमता जी आहे ती कमी आहे. तिला अंक नीट मोजता येत नाहीयेत, किंवा तिला वाचन क्षमता तिच्यामध्ये कमी आहे, किंवा ती ज्या फील्डमध्ये काम करते त्याच्यात तिला इंटरेस्टच नाहीये. म्हणजे तिची क्षमता नाहीये, किंवा तिची तेवढी बौद्धिक कपॅसिटी, बौद्धिक क्षमता नाहीये, अशी जर काही कारणं असतील, किंवा लक्ष केंद्रित करणं तिला जमत नाही, किंवा आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट तिला दिसते, समजते, रजिस्टर होते, परंतु त्या गोष्टीचा अर्थच तिला समजत नाही, असं जर असेल तर त्यामुळे सुद्धा ताण येऊ शकतो, कारण समोरची व्यक्ती काय बोलते हे तिला कळत नाही. म्हणून मानसिक दृष्ट्या काही समस्या असतील तर त्यांचाही ताण व्यक्तीवर येऊ शकतो.
काही व्यक्तींचा असं आपण मगाशीच म्हटलं की काहींचा स्वभावच असा असतो की सतत ताणाखाली असतात. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर ह्या व्यक्तीला कुठलं तरी जगाचं खूप मोठं टेन्शन आहे, ताण आहे आणि जगाचं ओझंही डोक्यावर घेऊन वागते असं आपल्याला वाटतं. म्हणजे काही व्यक्तींचा स्वभाव असा असतो की सतत ताण घेत असतात कुठल्याही गोष्टीचं. मग स्वतःच्याच त्या गोष्टी असतील असं नाही, इतरांच्याही गोष्टी असू शकतील. तर टेम्परामेंट स्वभावच व्यक्तीचा ताणदर्शक असतो, त्याच्यामुळे सतत ती व्यक्ती ताणाखाली असते. आता नो सोशल सपोर्ट, कोणाचाही आधार त्या व्यक्तीला नसतो आणि त्यामुळे ही ताण येऊ शकतो. कुणाचाही आधार नसतो म्हणजे एक तर व्यक्ती एकटी असते किंवा जोडीदार नसतो किंवा जोडीदाराचं लवकर निधन झालेलं असतं किंवा मुलं इथे नाही आहेत, परदेशात आहेत, दुसरीकडे आहेत, घरामध्ये ही व्यक्ती एकटी आहे, इतरांशी समाजामध्ये मिसळणं तिचं खूप कमी आहे, त्यामुळे कम्युनिकेशन गॅप आहे, संप्रेषण तिचं इतरांशी होऊ शकत नाही. आणि मग जर का मित्रपरिवार नाही, नातेवाईक कमी आहे, अशा वेळेला नो सोशल सपोर्ट म्हणजे कुणाचा मला आधार नाही असं सतत व्यक्तीला वाटत राहतं आणि त्याच्यातून मग ती व्यक्ती ताणाखाली येते. बरेच वेळेला असं होतं की घरामध्ये कर्त्या पुरुषाचं जर निधन झालेलं असेल तर अशा वेळेला त्या घरामधली जी मुलं असतात त्यांना आपल्याला कुणाचाही आधार नाही ही भावना सतत मनामध्ये डाचत असते आणि नो सोशल सपोर्ट हे जे आता आपण म्हटलं ना की ते एक कारण त्यांच्या ताणाचं असू शकतं. डिपेंडन्सी, लहानपणापासून आपण मुलांना स्वावलंबी बनवायचा प्रयत्न करत असतो, पण काही मुलं अशी असतात की ती कायम दुसऱ्यावर अवलंबून राहणारी असतात. डिपेंडन्सी ज्याला आपण म्हणतो की मला हे एकट्याला जमणार नाही, हे सुरुवातच केलेली असते. मुळात काम करून बघितलेलंच नसतं. मुळात सुरुवात अशी, तू ये किंवा कुठलीही व्यक्ती बरोबर पाहिजे आपल्या आणि ती जर व्यक्ती बरोबर असेल तर ते काम मला जमेल. जर अशी डिपेंडन्सी जर आपली असेल आणि स्वतंत्र रीतीने आपण काम करू शकत नसू आणि एकटं काम करायची वेळ आली तर अशा वेळेला आपल्याला आपल्या मनावर ताण निर्माण होतो. हे लहानपणी ठीक आहे की आपण पालकांचा आधार घेऊन, आपल्या बहीण भावंडांचा आधार घेऊन आपण पुढे जात असतो. पण ही डिपेंडन्सी पुढच्या आयुष्यामध्ये भविष्य काळात आपल्याला उपयोगी नाही पडत. मग अशा वेळेला ही जर डिपेंडन्सी सतत असेल तर त्यातून स्ट्रेसकडे व्यक्ती जाते. एक्स्ट्रीम फिअर, आता हे जे काही आहे अतिशय टोकाची भीती ही व्यक्तीला वाटत असते. आता ह्याला अननेसेसरी फिअर असं म्हणतात आणि अननेसेसरी फिअर हा हळूहळू फोबियाकडे जाताना आपल्याला दिसून येतो. फोबिया म्हणजे कुठलंही अनावश्यक भीती, त्या गोष्टींची भीती सर्वसामान्य व्यक्तीला वाटते, पण हिची जी भीती असते ना, ही भीती इतकी टोकाला गेलेली असते, एक्स्ट्रीम इतकी टोकाची भीती असते की ती म्हणजे पाल बघितली तर पाल बघितल्यानंतर कोणालाही किळसच वाटते आणि भीतीही वाटते, बरोबर. पण ही भीती तात्पुरती असते. या व्यक्तीने जर का, ज्या व्यक्तीच्या मनात अशी एक्स्ट्रीम फिअर आहे, अगदी टोकाची भीती आहे, ती व्यक्ती पाल बघितल्यानंतर थरथर कापेल, तिथेच बसेल, खाली पडेल आणि सतत त्या ठिकाणी बघत राहील ती की तिथे ती पाल आहे ना, गेली का, हे ती सतत 10-15 दिवस सतत तेच घोकत राहते. एक्स्ट्रीम फिअरचं एक उदाहरण आहे. म्हणजे जर का टोकाची भीती तुमच्या डोक्यामध्ये असेल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाला की आत्ताच आपण बघितलं की काम आपण व्यवस्थित करू शकत नाही. रागाला दिली जाणारी एक प्रतिक्रिया, खूप एखादी व्यक्ती रागीट असेल तर काय होतं की तिचा तो राग व्यक्त व्हायला पाहिजे आणि राग व्यक्त करता आला नाही तर ती व्यक्ती फ्रस्ट्रेशनकडे जाते. स्ट्रेसकडे जाताना आपल्याला दिसून येते, कारण तिला तिचा राग व्यक्त करायला कुठली ठिकाणं नसतात. आणि डिस्ट्रस्ट, अविश्वास, जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर तरी तुम्हाला विश्वास टाकावाच लागतो. समजा तुम्हाला काही आजार झाला, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला त्या डॉक्टरवर विश्वास ठेवावा लागतो. समजा तुम्ही त्या डॉक्टरवर विश्वास ठेवला नाही तर तुमचा ताण आणखीन वाढत जातो. मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे, मग नाही तिसरं, ते थर्ड ओपिनियन घेऊ, हे आपण म्हणत जातो. म्हणजे अविश्वास हे सुद्धा ताणाचं एक कारण म्हणून आपल्याला सांगता येतं. आता हे जे आपण कॉजेस बघतो आहोत ह्याच्यामध्ये ह्या चार्टमध्ये आपल्याला असं दिसतंय बघा की ह्याच्यातून आपल्याला ती व्यक्ती स्ट्रेसमधून डिप्रेशनकडे कशी जाते हे पटकन समजायला सोपं जातं. व्यक्तीची क्षमता आणि त्याचबरोबर त्या क्षमतेला योग्य असं काम, म्हणजे कामाला योग्य व्यक्ती आणि व्यक्तीला योग्य काम असे घटक असतील तर त्या ठिकाणी ही अतिशय आदर्श अशी
सिच्युएशन असते, कारण व्यक्तीला योग्य काम आणि कामाला योग्य व्यक्ती असते. मग इंडिव्हिज्युअल्स ॲबिलिटी म्हणजे व्यक्तीची क्षमता, त्याला आपण ए असं म्हटलेलं आहे. तर ए स्टँड्स फॉर इंडिव्हिज्युअल्स ॲबिलिटी. आणि इकडच्या बाजूला डिमांड बाय सिच्युएशन, म्हणजे परिसराची मागणी काय आहे, तर त्याला आपण डी असं म्हटलेलं आहे, डिमांड. डी म्हणजे डिमांड. आता बघा की ज्या वेळेला ए इज इक्वल टू डी म्हणजे व्यक्तीची असणारी क्षमता आणि ती असणारी मागणी, परिसराकडून असणारी मागणी, हे जर योग्य असेल तर त्या ठिकाणी ती आयडियल सिच्युएशन, आदर्श परिस्थिती असते आणि अशा ठिकाणी व्यक्तीला काम करणं सोपं जातं. म्हणजे बघा की व्यक्तीची क्षमता म्हणजे ती व्यक्ती शिकवू शकते आणि परिसराची मागणी की तुम्हाला वर्गात जाऊन शिकवायचं, हीच परिसराची मागणी आहे. त्या ठिकाणी कसं आहे की तिच्याकडे शिकवण्याची क्षमता आहे आणि तिला वर्गात जाऊन शिकवायचं आहे. मग या ठिकाणी ही आयडियल सिच्युएशन झाली, दोन्ही इक्वल आहेत, ए इज इक्वल टू डी, आणि मग तिथे तिला ताण येणार नाही कारण ती तिची आयडियल सिच्युएशन होते. पण ए इज ग्रेटर दॅन डी. आता बघा की व्यक्तीची जी क्षमता आहे ती मागणीपेक्षा सुद्धा जास्त आहे. मग तिथे व्यक्ती कम्फर्टेबल असते, तिच्यामध्ये आत्मविश्वास असतो आणि त्या सिच्युएशनमध्ये ती कम्फर्ट फील करते, सुरक्षित वाटतं तिला, कारण तिच्याकडे असणारी क्षमता ही जास्त आहे, तिच्याकडच्या असणाऱ्या डिग्र्या जास्त आहेत आणि त्या मानाने जे काम आहे ते कामाचं स्वरूप जरा थोडंसं खालचं आहे आणि तिच्यामधली क्षमता त्याच्याही पेक्षा, त्या कामाला लागणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त आहे, म्हणून मग ती कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये असते. आता बघा की ए इज ग्रेटर दॅन, डबल ग्रेटर दॅन डी म्हणजे ह्या व्यक्तीची जी क्षमता आहे ती क्षमता इतकी तिच्याकडे जास्त आहे आणि त्यामुळे नकळत काय होतं, तिच्यात ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण होतो. त्यामुळे तिला बिनधास्त बनते ती एकदम, माझ्याकडे जे काय आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा काहीच नाही, हे काम एकदम सोपं आहे, काहीच अर्थ नाही ह्या कामामध्ये, आणि मग तिला त्याचा ताण येत नाही, लेस स्ट्रेस, जसं आपण मगाशी बघितलं. आणि नकळत असं होतं की सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स हवा जाते डोक्यात, की मी सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याला सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, श्रेष्ठत्वाची भावना असं आपण त्याला म्हणतो. नकळत मी श्रेष्ठ आहे, सगळ्यांपेक्षा मी श्रेष्ठ आहे, मला त्यातलं सगळं समजतं आणि मला सगळं येतं, ही एक भावना निर्माण होते. पण ज्या वेळेला चौथा जो आकडा आपण बघतोय, ए इज लेस दॅन डी, तिथं कसं होतं बघा की जी काही परिसराची मागणी आहे त्यापेक्षा तुमच्या क्षमता कमी आहेत, व्यक्तीच्याकडे असणारी क्षमता कमी आहे, म्हणजे तिला वर्गात जाऊन शिकवायचंय पण तिला मुळात पुढे उभं राहतानाच भीती वाटते, म्हणजे तिच्यामधली क्षमता कमी आहे आणि सिच्युएशनची जी काही डिमांड आहे ती तर पुढे उभं राहून शिकवणं आहे, तिला हे जमत नाही. याचं कारण असं असतं, इथे तिला ताण निर्माण होतो, कारण त्या व्यक्तीची क्षमता मागणीपेक्षा सुद्धा व्यक्तीची क्षमता कमी आहे. इथे त्या व्यक्तीच्या मध्ये NH संसिद्धीची जी प्रेरणा आहे, ज्याला आपण म्हणतो अचीव करायची जी प्रेरणा आहे, उपलब्धीची, ती प्रेरणा त्या व्यक्तीकडे राहत नाही आणि अशा वेळेला ती जी व्यक्ती आहे तिला ताण निर्माण होतो, अँझायटी आपण म्हटलेलं आहे. आता तरी सुद्धा ती व्यक्ती पेलायचा किंवा ते गोल जे आहे ते साध्य करायचा प्रयत्न करत असते, पण हे करताना तिला ताण येतोय कारण तिची क्षमता जरा कमी पडते, ती व्यक्ती कुठेतरी कमी पडते. आता बघा की परिस्थितीची डिमांड इतकी जास्त आहे, डबल डिमांड आहे परिस्थितीची, पण व्यक्तीची क्षमता कमी आहे. आता इथे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होता, न्यूनत्वाची भावना निर्माण होते आणि इथं व्यक्तीला ताण निर्माण होतो, म्हणजे चौथ्या सिच्युएशन मध्ये अँझायटी आलेली आहे आणि आता तिथे चिंता निर्माण झाली आणि पाचव्या सिच्युएशन मध्ये मात्र स्ट्रेस हळूहळू वाढायला सुरुवात होते आणि नंतर जर का डिमांड ह्या ट्रिपल जास्त असतील, तिप्पट डिमांड आहे असं जर झालं आणि व्यक्ती पूर्ण तोकडी पडते, तिला दरवेळेला दररोज ऑफिसमध्ये जाताना भीती वाटते, कारण याचं कारण ते काम मला झेपणार नाही, ते काम मला येत नाही, आणि अशा वेळेला हळूहळू व्यक्ती डिप्रेशनकडे जायला सुरुवात होते. म्हणजे ती अँझायटी, स्ट्रेस आणि मग डिप्रेशनकडे येताना आपल्याला दिसून येते. मग ही सगळी स्ट्रेसची कारणं आहेत, ताणाची असणारी कारणं आहेत. आता ह्याच्या पुढचं आपण बघूया की याची सिम्पटम्स, स्ट्रेस निर्माण झाला, ताण निर्माण झाल्यानंतर कोणकोणती लक्षणं आपल्याला दिसून येतात, त्याच्यातलं फिजिकल आपण पहिलं बघूया. फिजिकल स्ट्रेस, शारीरिक ताण म्हणजे ताणाचं शारीरिक
लक्षण काय दिसून येतं आपल्याला, कारण शारीरिक आहे, मानसिक, सामाजिक आणि वैद्यकीय अशी सगळी लक्षणं आपण बघणार आहोत. घसा कोरडा पडणं, सुकतो घसा, सारखं पाणी प्यावंसं आपल्याला वाटायला लागतं, ड्रायनेस ऑफ थ्रोट, आणि हे सगळं स्ट्रेसमुळे होतं, टेन्शनमुळे होतं. नंतर घाम येतो व्यक्तीला खूप, डोकं दुखतं, हृदयाचे ठोके हे जोरजोरात आपल्याला, नाडीचे ठोके, हृदयाचे ठोके जोरजोरात जाणवायला लागतात आपल्याला. चेहरा लालबुंद होतो, कानशिलं लाल होतात, कानशिलं गरम होतात, हातपाय थरथर कापायला लागतात आणि ऍसिडिटीचा त्रास होणं. आता हे ऍसिडिटीचा त्रास आपल्याला मेडिकलमध्येही घालता येईल किंवा फिजिकल मेंटल मध्ये सुद्धा येऊ शकेल, म्हणजे अशी वॉटर टाईट कंपार्टमेंट्स नाही आहेत याच्यामध्ये. फिजिकल झालं. आता पुढचं जर मेंटल किंवा सायकोलॉजिकल, म्हणजे मानसिक किंवा मानसशास्त्रीय अशी लक्षणं कोणती आहेत, तर ती व्यक्ती पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन नाही करू शकत, अवधान केंद्रित करू शकत नाही, तिचं लक्षच केंद्रित होऊ शकत नाही, तिला त्या गोष्टीत इंटरेस्ट नसतो, नो इंटरेस्ट. इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश, झोपच येत नाही तिला. फ्रस्ट्रेशन, वैफल्य आहे, सतत दुःखी असते, ही सगळी मानसिक आहेत बघा, ही मानसिकच जास्त आहेत. संतापी आहे, अगदी छोट्या छोट्या आणि क्षुल्लक कारणांवरून ही व्यक्ती आपल्याला चिडताना दिसून येते. शॉर्ट टेम्पर्ड आहे, हातापायामध्ये गोळे येणं हे सुद्धा एक मानसिक म्हणजे ताण असण्याचं एक मानसिक लक्षण आहे. विसरते ती व्यक्ती, विस्मरण, कारण सतत डोक्यात वेगळेच विचार चाललेले असतात. आपण सांगत असतो एक, आपल्याला वाटतं ती व्यक्ती ऐकते, पण ती व्यक्ती काहीच ऐकत नसते, कारण तिचं लक्ष दुसरीकडे असतं. लेस अटेन्शन, लेस कॉन्सन्ट्रेशन, आणि त्यामुळे ती विसरून जाते. सतत विचार करत असते, त्यामुळे आपल्याला ती एकटक कुठेतरी बघते असं आपल्याला वाटतं. ती कुठेही बघत नसते, सतत डोक्यात वेगवेगळे विचार हे चाललेले असतात. नख खाणं, अंगठा चोखणं, नख खाणं किंवा पायाच्या अंगठ्याने जमीन कुरतडणं, अशा काय काय सिम्पटम्स आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आणि काही कारण नसताना उगाचच अननेसेसरी क्वेश्चन विचारायचे, अनावश्यक प्रश्न, की ते प्रश्न इथे सुसंगत नसतातच, ते विचारायची काहीही गरज नसते, आणि असे प्रश्न व्यक्ती आपल्याला विचारताना दिसते आणि सतत गोंधळलेली असते. तिच्यामध्येच स्पष्टता नसते, तिच्यामध्ये क्लॅरिटी नसते, सतत गोंधळात पडलेली असते ती सगळी मानसिक लक्षणं झाली. आता ह्याच्याबरोबर सोशल स्ट्रेस, म्हणजे सोशल आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय सिम्पटम्स दिसतात, तर ह्याच्यामध्ये एक तर मद्यपान, धूम्रपान, नंतर ड्रग्जचं सेवन करणाऱ्या व्यक्ती आपल्याला दिसतात, म्हणजे अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत हे आपल्याला दिसतं. म्हणजे व्यक्ती धूम्रपान आणि मद्यपानाकडे वळताना आपल्याला दिसते, आक्रमक होते ती जास्त, आणि तिच्या हातून गुन्हे घडतात. तर ही जी व्यसनं निर्माण होतात ना वेगवेगळी, तर हे एक याचंच लक्षण आहे, हे एक सामाजिक लक्षण आहे. आणि वैद्यकीय याच्यामध्ये बीपी वाढणं, शुगर, मधुमेह, नंतर डिप्रेशन, सतत व्यक्ती वैफल्यामध्ये, ताणामध्ये येते, निद्रानाश, इन्सोमनिया, ऍसिडिटीचा त्रास, इथे पण आपण फिजिकल सिम्पटम मध्ये पण बघितली होती ऍसिडिटी, इथे पण आपल्याला दिसून येते. स्किन प्रॉब्लेम, स्किनवर रॅशेस येणं किंवा स्किन इतर आणखीन काही त्रास निर्माण होणं, हे सुद्धा एक मेडिकल सिम्पटम आहे. आणि अन्न पचनाच्या तक्रारी ह्या निर्माण होतात. हे सगळे सिम्पटम्स आहेत स्ट्रेसचे. आता ह्या लक्षणांच्या नंतर आपण टाइप्स बघूया. ताणाचे कोणकोणते प्रकार असतात. आता ह्याच्यातला पहिला जो आहे तो आहे फिजिकल स्ट्रेस. कुठलंही असं शारीरिक कारण त्याच्या पाठीमागे नसतं, पण जो काही फिजिकल स्ट्रेस आपल्याला निर्माण होतं इथे, ते एकतर कुठलंही कारण नसतं. काही वेळेला असं होतं की इन्सोमनिया, जसं मगाशी म्हटलं, की झोपच व्यक्तीला नसते आणि त्यामुळे तिला फिजिकल स्ट्रेस येऊ शकतो. म्हणजे हा शारीरिक ताण कशामुळे निर्माण होतो, किंवा अति कष्ट करते एखादी व्यक्ती, त्यावेळेला शारीरिक ताण निर्माण होतो. अतिशय हार्डवर्क, टू मच हार्डवर्क, टू मच एक्झर्शन, ओव्हर एक्झर्शन, प्रमाणापेक्षा जास्त काम करणं असंही होत, त्यामुळेही फिजिकल स्ट्रेस येतो. तहान आणि भूक
हे याच्यावर आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. आता हे दोन्ही भाग आहेत बरं का, की काही वेळेला स्ट्रेसमध्ये व्यक्तीला तहानही नाही लागत, भूकही नाही लागत, आणि काही व्यक्ती स्ट्रेसमध्ये अतिशय खातात, भरपूर पाणी पितात, अतिशय खातात, लिक्विड पण घ्यायचं असतं आणि त्यात सॉलिड पण घ्यायचं असतं. नंतर अन्नपचन ते आपण बघितलंच, आणि टू मच डाएट हा सुद्धा एक फिजिकल स्ट्रेसचा प्रकार असतो. म्हणजे शारीरिक ताण या सगळ्या कारणांच्यामुळे आपल्याला निर्माण होताना दिसून येतो. आता एन्व्हायरमेंटल स्ट्रेस जो आता आपण सध्या सगळेच अनुभवतोय, परिसरीय ताण. काय होतं की वातावरणामध्ये बदल होतो, सिच्युएशनमध्ये बदल होतो, आणि त्यामुळे पोल्युशन, प्रदूषण होतं. तर ह्याच्यामध्ये मग वायू प्रदूषण आहे, जलप्रदूषण आहे, किंवा खूप गर्दी आहे, आवाज आहे, ध्वनी प्रदूषण आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्याला एन्व्हायरमेंटल स्ट्रेस म्हणजे परिसरीय ताण हा निर्माण होताना दिसतो. किंवा तापमानामध्ये कमी जास्तपणा होतो. म्हणजे हिवाळ्यात पण पाऊस पडतोय, पावसाळ्यात पण भरपूर ऊन पडतंय. म्हणजे असं जर का टेम्परेचर सतत कमी जास्त होत गेलं तर त्याचाही ताण पडू शकतो. नंतर वेगवेगळ्या काही परिसरीय असे काही आघात, म्हणजे ह्याच्यामध्ये मग आता फ्लड्स आहेत, आपण म्हणतो सुनामी, पूर येणं किंवा सुनामी, अर्थक्वेक्स, भूकंप होणं, आत्ताच कोविड, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, ही जी सगळी जी आहेत ना, तर हे सगळे परिसरामुळे निर्माण होणारे ताण आहेत. ठीक आहे, आतापर्यंत सांगितलं की आता 95% तरी ओके आहे, करोनापासून आपण वाचलोय. पण आता परत ह्या 1-2 दिवसामध्ये काही केसेस वाढतायत की काय, असं वाटायला लागलंय. म्हणजे हा सगळा एन्व्हायरमेंटल स्ट्रेस दिसून येतो आपल्याला. मानसशास्त्रीय ताण, मानसिक ताण, मानसशास्त्रीय ताण, सायकोलॉजिकल स्ट्रेस. आता हा सुद्धा परत वैयक्तिक आहे. एखाद्या व्यक्तीला असणारा ताण हा कमी असतो, एखाद्या व्यक्तीला असणारा ताण जास्त असतो. ताण घेण्याची प्रवृत्ती तिची असते. त्याच्यातलं एक म्हणजे असं होतं की फ्रस्ट्रेशन, त्याच्यामुळेही ताण येतो. वैफल्य येतं व्यक्तीला. अतिशय सतत दुःख वाटायला येतं आणि त्याच्यातून ती व्यक्ती विफल होते. घरातल्या एखाद्या व्यक्तीचं निधन होतं किंवा कुठलीच गोष्ट तिची चांगली कधीच होत नाही. मग अशा वेळेला तिला फ्रस्ट्रेशन येतं. संघर्ष मनामध्ये निर्माण होत असतात. हे घेऊ की ते घेऊ? सतत 2 ऑब्जेक्टिव्ह समोर असतात, जे आपण बघितलंय मागे. तर हे सतत असे जर का एक पॉझिटिव्ह साइड, एक निगेटिव्ह साइड, किंवा डबल अप्रोच अव्हॉइडन्स कॉन्फ्लिक्ट असा जर समोर आला, तर या संघर्षामुळे सुद्धा व्यक्तीला ताणजन्य स्थिती तिची निर्माण होते. आंतरिक दबाव किंवा प्रेशर असे सतत असतात की जे मी दुसऱ्याला नाही सांगू शकत आहे. माझ्यावर ताण आहे आणि हा ताण मी दुसऱ्याजवळ व्यक्त करू शकत नाहीये. त्यावेळेला सायकोलॉजिकल स्ट्रेस निर्माण होतो. आणि सोशल प्रेशर, समाजाचं दडपण असतं. खूप वर्ष झाली मुलीचा विवाह होत नाहीये, मुलाचा विवाह होत नाहीये. समाजाचं प्रेशर असतं आणि समाजाच्या दडपणामुळे व्यक्तीला मानसशास्त्रीय ताण येतो. खूप वर्ष झाली किंवा अपत्य नाहीये, यातून सोशल प्रेशर येऊ शकतं. समाजाचं दडपण येतं. समाजाच्या दडपणामुळे आपला ताण, बेकारी आहे, नोकरीच नाही मिळत आहे, सोशल प्रेशर येतं. तर हा सायकोलॉजिकल स्ट्रेस आहे. आता या टाइम्समध्ये क्रॉनिक यूज स्ट्रेस आहे. म्हणजे क्रॉनिक पण आहे आणि यूज स्ट्रेस. यूज स्ट्रेस याचा अर्थ युजफुल, उपयोगी ताण, म्हणजे गुड स्ट्रेस. आणि क्रॉनिक म्हणजे जो दीर्घकालीन आहे तो. त्याच्यामुळे आपल्याला हा जर ग्राफ आपण इथे बघितला ना, तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की यूज स्ट्रेस आहे तो पॉझिटिव्ह साईडकडे आहे, कारण तो गुड स्ट्रेस आहे. डिस्ट्रेस आहे तो निगेटिव्ह साईडकडे आहे, कारण तो बॅड स्ट्रेस आहे. आणि क्रॉनिक जो आहे तो खाली आहे, खालच्या बाजूला. तो क्रॉनिक म्हणजे तो कायमस्वरूपी, लॉंगिट्युडिनल ज्याला आपण म्हणतो ना, दीर्घकालीन असा ताण आहे. आणि ॲक्यूट स्ट्रेस जो आहे, ॲक्यूट स्ट्रेस म्हणजे तो तात्पुरता आहे, थोड्या वेळापुरता टिकणारा आहे. आता बघा, क्रॉनिक यूज स्ट्रेस व्हेरी गुड स्ट्रेस आहे हा, आणि हा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह साईडला आहे, म्हणून पॉझिटिव्ह सायन्स आपण दिलेले आहेत. आणि हा दीर्घकालीन आहे, लॉंग लास्टिंग आहे. आणि त्याच्यासाठी कसं आहे की हार्डवर्क हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा झाला क्रॉनिक यूज स्ट्रेस. ओके, हा दीर्घकालीन ताण आहे. असं उदाहरण दिलेलंच आहे खाली की तुम्हाला मेडिकलला जायचंय, डॉक्टर व्हायचंय, मग अशा वेळेला तुम्हाला यूज स्ट्रेस, गुड स्ट्रेस असणारच आहे, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी 5-6 वर्ष नाही, त्याच्याही पेक्षा अधिक वर्ष घालवावी लागणार आहेत. म्हणजे हा क्रॉनिक यूज स्ट्रेस झाला. ठीक आहे, आता पुढचं आपण बघूया.
याच्या पुढचा जो आहे तो आहे क्रॉनिक डिस्ट्रेस. म्हणजे आता जे आपण बघितलं की क्रॉनिक आहे, तो दीर्घकालीन आहे, लॉंग लास्टिंग आहे, पण हा बॅड स्ट्रेस आहे, निगेटिव्ह टाईप ऑफ स्ट्रेस आहे. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला आपणच आपली स्वतःची उभारी घेऊन वर येणं हे खूप आवश्यक आहे. कारण या ठिकाणी हा जो ताण आहे हा आपल्या शरीराला उपयोगी ताण नाहीये, बॅड स्ट्रेस आहे, म्हणून क्रॉनिक डिस्ट्रेस असं आपण त्याला म्हटलेलं आहे. ॲक्यूट स्ट्रेस म्हणजे हा अल्पकालीन आहे, शॉर्ट पिरियडसाठी आहे, पण हा गुड स्ट्रेस आहे. असं एक उदाहरण असं देता येईल आपल्याला की फॉरेनला जायचंय, तयारी करायची, तर तयारी करणं हा एक स्ट्रेस आला, गुड स्ट्रेस आहे. आणि ॲक्यूट तात्पुरता तेवढ्या काळापुरता असणारा स्ट्रेस आहे. त्याच्यामुळे हा चांगला वाटतो आणि आपल्याला खूप आनंद होतो याच्यामध्ये, कारण ॲक्यूट स्ट्रेस आहे, थोड्या वेळापुरता, आणि गुड स्ट्रेस आहे. ओके, डिझायरेबल स्ट्रेस आहे. आणि ॲक्यूट डिस्ट्रेस म्हणजे हा पण बॅड स्ट्रेस आहे, पण हा शॉर्ट पिरियडसाठी असणारा आहे, व्हेरी डेंजरस स्ट्रेस आहे. हा ताण जो आहे हा अतिशय धोकादायक आहे, किंवा अतिशय शॉकिंग आणि थ्रेटनिंग सिच्युएशन ज्या वेळेला निर्माण होते, अचानक निर्माण होणारा ताण, एखादा भयंकर अपघात झाला, त्या अपघातामुळे निर्माण होणारा ताण हा ठीक आहे तेवढ्या वेळापुरताच आहे, पण हा ॲक्यूट डिस्ट्रेस आहे. शॉकिंग आणि थ्रेटनिंग सिच्युएशन ही या ठिकाणी निर्माण होते. त्याच्यामुळे हा जो ताण आहे हा या पद्धतीने निर्माण होतो. आता ह्याच्यामध्ये त्यामुळे आपला हॉर्मोनल इम्बॅलन्स सुद्धा या स्ट्रेसमुळे निर्माण होत असतो. तर हे सगळे टाईप्स आहेत स्ट्रेसचे, बरोबर. तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आता आपण स्ट्रेस म्हणजे काय, त्याची कॉजेस आणि त्याचे काही सिम्पटम्स आपण बघितले, आणि त्याचबरोबर टाईप्स बघितले स्ट्रेसचे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस मॅनेजमेंट, कारण हे तर महत्वाचं आहे, स्ट्रेस येतो हे सांगितलं मी, कारणं सांगितली, पण आता ह्या स्ट्रेसला आपण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता हे सगळे जे काही व्हिडिओ मी करते आहे याच्या पाठीमागचं कारण आहे की विद्यार्थ्यांना याचा कुठेतरी उपयोग व्हावा, जे शिकतात त्यांना उपयोग व्हावा. मे बी आता हा स्ट्रेसचं जे आपण घेतो आहोत 12वीच्या स्टुडंट्सना याचा खूप उपयोग होईल, कारण त्यांना युनिटच आहे तसं. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना याचा उपयोग होतो. आता ह्याच्यामध्ये तुमचे जे काही क्वेरीज आहेत, क्वेश्चन्स आहेत, कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आणि त्याच्यातून मला कळेल की नाही ह्या शंका विद्यार्थ्यांना येतात, पुढच्या वेळेला मला अजून त्याच्यामध्ये एक्सप्लेन करणं सोपं जाईल, की तुमच्या शंका सोडवणं मला सोपं जाईल. ओके, थँक्यू.